नाम निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त, वाचे वदता देव दत्त, दत्त करी गुणातीत, दत्त नामाचा सोहळा धाक पडी कळी काळा, वाचे वदता देव दत्त, दत्त करी गुणातीत, दत्त नामाचा निज छंदू, नामी प्रगटे परमानंदू, वाचे वदता देव दत्त, दत्त करी गुणातीत, एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, सबाह्य स्वानंदे भरित, वाचे वदता देव दत्त, दत्त करी गुणातीत, विठ्ठल 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 सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी, हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे, तुमचा प्रसाद जाहली अपूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानुजो भानुआराधिला, तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला, हरिभक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रिनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. भगवान गुरुदेव दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. श्री रोशनजी आभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्यासाठी मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण विकास महाराज बेलुकर या दोघांनी मला फोन केला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा, भगवंताच्या दर्शनाचा लाभ त्या निमित्तानं झालेला आहे. गावाच्या बाहेर वस्तीवरती हा कार्यक्रम आहे, तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. ते बंद केलं तरी चालेल. तानपुरा मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि मागच्या वर्षी 3 दिवसांचा कार्यक्रम या ठिकाणी मूर्ती स्थापनेचा ठेवला होता आणि आज 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तत्प्रित्यर्थ वर्धापन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपण परिसरातली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी असतील, हरिभक्तीपरायण गायनाचार्य कातकडे गुरुजी असतील, गायनाचार्य सदानंद महाराज असतील आणि आपण सर्व ही विद्यार्थी मंडळी आहेत. मला वाटतं आपल्या संस्थेतली परिसरातली क्लासची सर्व विद्यार्थी मंडळी आहे आणि आज भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं हा कार्यक्रम असल्यामुळे आणि 1 दिवसीय कार्यक्रम असल्यामुळे भगवान दत्तात्रेयांचं काही चिंतन व्हावं असा विचार करून हा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे. भगवान दत्तात्रेयाच्या संबंधानं फार मोठ्या प्रमाणामध्ये काही वारकरी संप्रदायात लिखाण झालेलं नाही आहे, परंतु एकनाथ महाराज हे स्वतः एकनाथ महाराज हे दत्तात्रेयांच्या परंपरेतले असल्यामुळे एकनाथ महाराजांनी जेवढी रचना भगवान दत्तात्रेयांच्या संबंधानं करून ठेवलेली आहे तेवढी इतरत्र आपल्याला पाहायला मिळत नाही.
तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत हा तुकोबारायांचा अभंग काही ठिकाणी क्षेपक मानला जातो. त्यामुळे इतर कोणत्याही संतांनी किंवा पहिलं मेरूच्या शिखरी हे ज्ञानोबारायांनी हा रचलेला अभंग या व्यतिरिक्त भगवान दत्तात्रयांचं वर्णन विशेषत्वानं कुठे सापडत नाही, पण एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये मात्र विपुल प्रमाणामध्ये सापडतं. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये भगवान दत्तात्रयांचं वाङ्मय किंवा अभंग असण्याचं कारण असं आहे की ते परंपरेतले आहे. जी परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे ती परंपरा आदी नारायणापासून सुरुवात झालेली आहे. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती जास तो सर्वांसी आदी गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा किंवा आदिनारायण साराचे तेचा सार. केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोधा त्रिसिपै केला तो शेष लाधला दत्तात्रय. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण. अशा पद्धतीची परंपरा ही नाथ महाराजांच्यापर्यंत आली आणि त्यांच्यानंतर आमच्यापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं वर्णन एकनाथ महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. आता वैशिष्ट्य मात्र वेगळेपण आहे परंपरेचा आणखी असं आहे की आपण भगवान दत्तात्रयांची त्रैमूर्ती ही दर्शनासाठी डोळ्यासमोर ठेवतो. म्हणजे मूर्ती जी स्थापित केलेली ती सुद्धा 3 मुखांची आहे. पण आमच्या परंपरेमध्ये एकमुखी दत्तात्रयाची उपासना आहे. एकनाथ महाराजांनी भगवंताला 3 मुख आहेत असं कुठेही वर्णन केलेलं नाही आहे. अनेक अभंग लिहिले आहेत पण त्यांना 3 मुख आहेत अशा पद्धतीचा उल्लेख कुठे केला नाही. 6 हात आहेत यांचा उल्लेख केला पण 3 मुख आहेत अशा पद्धतीचा उल्लेख केलेला नाही. म्हणून आमच्या मंदिरामध्ये नाथ महाराजांचं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये भगवान विजय पांडुरंगाची मुख्य मूर्ती आहे, परंतु भगवान दत्तात्रयांचीही मूर्ती तिथे आहे, परंतु ती 1 मुख आणि 6 हातांची आहे. नाथ महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे भगवान दत्तात्रयांचं ते अतिशय वेगळ्या पद्धतीने 6 हात आहेत. प्रत्येक हातामध्ये काय काय आयुध आहेत याचं चिंतन आहे. एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये डमरू आहे, एका हातामध्ये माळ आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये चक्र आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे. अशा पद्धतीनं भगवान दत्तात्रयांचं वर्णन हे नाथ महाराजांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये केलं आहे. नाथ महाराजांनी जवळपास 25 ते 30 अभंग हे भगवान दत्तात्रयांवरती लिहिलेले आहेत. कारण गुरुपरंपरा असल्यामुळे गुरूंच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता असणं अपेक्षित आहे. आणि हीच गुरुपरंपरेच्या संबंधाने जे पूर्वसुरींनी काही वर्णन केलं आहे तोच पायंडा पाडत आणि त्याच गोष्टीची री ओढत नाथ महाराजांनी सुद्धा आपल्या परंपरेचं निर्वहन करत असताना त्याचं वर्णन देखील केलेलं आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या सर्वत्र 3 मुखाच्या मूर्त्या सगळीकडे दिसतात. किंबहुना बऱ्याच जणांना नाथ महाराजांची जी आरती आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, ते थोडंसं मागे ठेवतं का? मला जरा स्वराचा प्रॉब्लेम येऊ लागला. किंवा मग थोडं मागे ठेवा. हां असं करा. हा तिकडे द्या आणि हा इकडं स्वर. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. आपण त्रिगुणात्मक म्हटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर सहजतेनं 3 मुख येतात. त्याचं कारण काय? त्रिगुणात्मक आहे. सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांनी युक्त असा भगवान दत्तात्रयांचा श्री विग्रह आहे. आणि असं असल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर या 3 मुखांचा भगवान दत्तात्रय येतो. पण काय हरकत नाही, मुख 3च आहेत पण दिसत असताना मात्र 1 दिसतो अशी भूमिका ही नाथ परंपरेची आहे. त्यामुळे 3ही गुणांनी युक्त संयुक्त असणारा तो भगवान दत्तात्रय हा 3 मुखांचा जरी नसला तरी 1 मुखाचा आहे. पण बाकीचे 2 मुख आपण कल्पिलेले आहेत असं आपण समजा. आणि या तिन्हींचंही एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. आणि त्यामुळे या अभंगाचं विशेषत्व सांगायचं झालं तर हा अभंग आमच्या परंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारा अभंग आहे. जेव्हा एकनाथ महाराजांची दिंडी निघते नाथ षष्ठीच्या दिवशी, जेव्हा ही दिंडी निघते समाधी मंदिरामध्ये जाण्यासाठी किंवा नाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे पंढरपूरला जाण्यासाठी आषाढ महिन्यासाठी जेव्हा निघतो ज्येष्ठ वद्य सप्तमीच्या दिवशी, त्या दिवशी मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर महाद्वारामध्ये हा अभंग म्हणण्याची एक प्रथा आणि परंपरा आमच्याकडे चालत आलेली आहे. ती का चालत आलेली आहे याचं चिंतन आपण पुढे कीर्तनामध्ये आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. परंतु हा अभंग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे भगवन नामाचं महात्म्य या अभंगामध्ये नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. भगवान दत्तात्रय जे आहेत हे दत्त प्रभू कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्या भक्तासाठी काय काय करतात
याचंही चिंतन आपण पाहू शकतो. आणि कलियुगामध्ये भगवान दत्तात्रेयांचं महात्म्य हे विशेषत्वानं अधोरेखित करण्यासारखं असल्यामुळे भगवान दत्तात्रेयांची उपासना सद्य परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि म्हणून मागच्या वर्षी हे मंदिर जे आपण स्थापित केलं, उभं केलं, कलशारोहण झालं, भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना झाली. आणि म्हणून आव्हाडे कुटुंबियांनी या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचं एक अधिष्ठान उभं करून दिलेलं आहे. खरं तर या परिसरामध्ये अशा पद्धतीनं नित्य पूजा वगैरे होणं अपेक्षित आहे आणि ते होत असेल अशी अपेक्षा मी बाळगतो. कारण भगवान दत्तात्रय आपल्याला या ठिकाणी दर्शनार्थ उपलब्ध करून दिलेले आहेत. खरं तर घराण्यामध्ये त्यांची वारकऱ्यांची परंपरा होती, आजोबां वगैरे त्यांनी आता सांगितलं, आजोबांपासून ती परंपरा होती, परंतु काही काळामध्ये थोडी बाजूला झाली असेल. पण पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या संबंधानं जी काही उपासना आहे ती त्यांच्याकडे पुढे चालू आहे. आणि त्या निमित्तानं हा वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम आहे. खरं तर नुसता आरती करून महाप्रसाद सुद्धा करता आला असता, परंतु त्या निमित्तानं काहीतरी भगवान दत्तात्रेयांचं चिंतन व्हावं, त्यांच्या नामाचं महात्म्य लोकांना कळावं, भगवान दत्तात्रेय नेमके आहेत काय ही आपल्याला भूमिका कळावी, याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं कीर्तनाचं आयोजन केलं आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाने दशावतार मानलेले आहेत. थोडा मोकळा करा, मला ओढल्यासारखं वाटतं आवाज. वारकरी संप्रदायाने दशावतार मानलेले आहेत भगवंताचे, भगवान महाविष्णूचे. भागवतकारांनी भगवंताचे 24 अवतार मानलेले आहेत. परंतु वारकऱ्यांनी मानलेल्या 10 अवतारांमध्ये म्हणा किंवा भागवतामध्ये मानलेल्या 24 अवतारांपैकी म्हणा, भगवान दत्तात्रेयांचं नाव याच्यात येत नाही. कारण भगवान दत्तात्रय या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. तो महाविष्णूचा अवतार आहे जे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. परंतु भगवान दत्तात्रय हे तिन्हींचं एकत्रीकरण आहे. आपल्याला कथा माहिती आहे, ते आपण जेव्हा जन्माच्या वेळी ऐकत असतो. देवर्षी नारदांनी लक्ष्मी मातेकडे, पार्वती मातेकडे आणि भगवान ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री यांच्याकडे जाणं केलं आणि सांगितलं की तुमच्याही पेक्षा पृथ्वी तलावरती एक पतिव्रता आहे, अनुसूया आहे तिचं नाव. अनुसूया नाही बरं का, अनुसूया नाही, अनसूया. शब्दांची गडबड होती आपल्याकडे बऱ्यापैकी. अन म्हणजे जिला असूया नाही ती अनसूया असा त्याचा अर्थ आहे. आश्चर्य वाटलं, आमच्यापेक्षा जास्त पतिव्रता कोण असू शकतं? सांगितलं, जाऊन बघा. तिघी एकत्रित आल्या. नाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन भगवान दत्तात्रेयाच्या जन्माचं केलेलं आहे. जवळपास 100 पेक्षा जास्त चरणांचा अभंग आहे भगवान दत्तात्रेयांच्या जन्माचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपापल्या नवऱ्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि सत्व परीक्षा बघा. मी काही कथा पूर्ण फार येत नाही, आपल्याला कथा माहिती आहे म्हणून जाता जाता सांगतो. तिघांनी तिची सत्व परीक्षा बघा असं म्हणून तिघच्या तिघ अनुसूया मातेकडे आले. आणि आल्याच्या नंतर भिक्षा मागितली. ओम भगवती भिक्षाम देही. आईसाहेब बाहेर आल्या, अत्री ऋषी घरामध्ये नव्हते आणि काहीतरी कोरांना देण्यासाठी पुढे येऊ लागल्या. तिने देवांनी सांगितलं आम्हाला जेवण करायचं. ठीक आहे म्हणले, स्वयंपाक करते. त्यांनी सांगितलं पण तसा चालणार नाही, तुम्ही नग्न व्हायचं आणि मग आम्हाला आमचं भोजन द्यायचं. अनुसूया माता पतिव्रता होती. परपुरुषाच्या समोर नग्न होणं शक्य नव्हतं. जर नग्न झाली असती तर पातिव्रत्य भंग झालं असतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या तपोबलावरती अनुसूया मातेनं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना बालक करून टाकलं. स्तनपान करणाऱ्या बालका एवढं वय त्यांचं करून टाकलं आणि मग नग्न होऊन त्यांना स्तनपान करवलं. लहान बालकाला काही भोजन नसतं, आईचं दूध हेच त्याच्यासाठी भोजन असतं. आणि मग आपल्या स्तनांना लावून त्यांनी तिघांनाही त्यांनी स्तनपान करवलं. छोटी छोटी मुलं होती आणि खेळण्यामध्ये बरेच दिवस निघून गेले. आता झालं काय, या तिन्ही जणी विचार करू लागल्या, आपले नवरे गेलेत तर खरं, पण अजून आले कसे नाहीत.
म्हणून चौकशी केली तर तिघही बालक होऊन बसलेत असं कळालं. पण आता किती दिवस बालक राहायचं? त्यांनी स्वतःनी मोठं व्हावं का लहान राहायचं? गंमत अशी आहे, देव जो आहे तो आपल्या भक्ताकडे स्वतःहून येऊ शकतो, मात्र जाऊ शकत नाही. देव स्वतःच्या मर्जीनं आपल्या भक्ताकडे येऊ शकतो पण जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी आहे. मग अशा पद्धतीचा जो प्रभू आहे तो येऊ शकतो पण जाऊ कसा शकत नाही? नाथ महाराजांनी भागवतात फार सुंदर वर्णन केलंय. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी, तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमर गुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचंबुने दी. भ्रमर असतो, भ्रमर, भुंगा. तो काय त्याची ताकद आहे? नाथ महाराज सांगतात, कोरडं लाकूड कोरण्याची ताकद, त्याच्या छिद्र करण्याची ताकद त्याच्या सोंडेमध्ये असते. कोरडं लाकूड. पण जेव्हा कमलिनीवरती मग तो बसतो, थोडं मला जरा आवाजमध्ये फ्लुएन्सी नाही, मला उशिरा आवाज येतो म्हणून मला पुढचा शब्द बोलायला त्रासदायक ठरतं. थोडी सहजता त्याच्यामध्ये येऊ द्या. मोकळा आहे पण काय होते, थोडं उशिरा ऐकू येतं म्हणून मला पुढचा शब्द बोलायला त्रास होतो. विठ्ठल 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 हो, तो येऊ शकतो स्वतःच्या मर्जीनं, परंतु जाऊ शकत नाही. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला, जो शुष्क काष्ठ स्वय करतो, भुंगा काय करतो, त्याची ताकद काय? त्याच्या सोंडीची. कोरडं लाकूड, त्याला छिद्र पाडून तो आरपार जाऊ शकतो. पण जेव्हा तो कमलिनीवरती बसतो तेव्हा संध्याकाळ व्हायला लागते, ते कमळ हळूहळू बंद व्हायला लागतं. त्याचं लक्ष असतं की कमळ बंद होत आहे. परंतु कमळ बंद जरी होत असलं तरी तो विचार काय करतो, मला जागाच किती लागते, मी आहेच एवढासा, एवढ्याच्या छिद्रातनं निघून जाईन, रसपान अजून करू, अशा पद्धतीने त्याचा विचार असतो. आणि तो त्याच्यावरती बसून रसपान करतो. आणि गंमत अशी होती की ती कमलिनी बंद होऊन जाते. कमलिनी जेव्हा बंद होते, आता तो अडकला. आता हे कमळ उगवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. तोपर्यंत काय करायचं त्यांनी? जर तो कोरडं लाकूड कोरू शकतो तर मुलायम अशी पानं कोरू शकत नाही, पण कोरत नाही. नाथ महाराज म्हणतात, भ्रमर गुंतला प्रीतीवरी, त्याचं प्रेम असतं, त्या कमलिनीवरती प्रेम असतं. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ते कमळ उगवतं त्या दिवशी तो भुंगा आतमध्ये मृतावस्थेत बघायला मिळतो. परंतु अशा पद्धतीनं बसलेला असतो की ते केसराची एक काडी सुद्धा आपल्या वजनानं दबू देत नाही. आसक्ती असते, प्रेम असतं, प्रीती असते, आणि त्यामुळे तो त्या कोमल अशा पानांना कोरून बाहेर पडू शकत नाही. नाथ महाराज सिद्धांत मांडतात, तेवी भक्ताची या प्रेम प्रीती, हृदय कोंडिला श्रीपती, तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती, भावार्था प्रति बळ नचले. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी तो परमात्मा आहे. काहीही करू शकतो. अहो, ज्याचं नाव घेतल्यानंतर काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, मग तो स्वतः काही करू शकणार नाही का? परंतु भ्रमर गुंतला प्रीतीवरी, त्याप्रमाणे आपल्या भक्तावरती असणाऱ्या प्रेमापोटी त्याचं बळ चालत नाही. भावार्थाप्रती बळ न चले. त्या संबंधानं एक कथा सांगतात बिल्वमंगलाची, मी मागे सांगितली अनेकदा. बिल्वमंगल हे दोन्ही डोळ्यांनी अंध. वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता आपलं आयुष्य क्षीण झालेलं आहे, कधीही हा देह पडू शकतो. आपलं उपास्य असणाऱ्या भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी वावर आपला ठेवला होता
त्या वृंदावनामध्ये एकदा जाऊन यावं आणि बस तिथे जरी आपण गतप्राण झालो तरी चालेल अशा भावनेपोटी ते निघाले. काही शेताच्या बांधावरून, शेतातून, जंगलातून अशा पद्धतीचा तो रस्ता दिसत नाही दोन्ही डोळ्यांनी. रस्त्यानं चालत असताना एक बोडखी विहीर, की ज्या विहिरीला कुठे काही बांधकाम वगैरे केलेलं नाही, आणि त्या दिशेनं निघाले. अंधच 10 पावलं टाकल्यानंतर विहिरीत पडणार अशी अवस्था. लक्ष्मी मातेने सांगितलं, देवा तुमचा भक्त तुमच्याकडे येतोय, 10 पावलावरती विहीर आहे, त्याला वाचवा. देव म्हटलं 10 पावलं दूर आहे, थांब. 5 पावलं आईसाहेबांना इकडं धाकधूक वाढू लागली, पडेल की काय आपला भक्त. अरे 2 पावलावर आलाय देवा. अरे 2 पावलावर आलाय, अजून वेळ आहे. पाऊल त्याच्यात पडणार तेव्हा भगवंतानं बालरूपामध्ये त्या ठिकाणी प्राकट्य केलं आणि त्यांना ओढलं. कळत नाही का, दिसत नाही का, आंधळे आहेत का तुम्ही, विहिरीमध्ये पडला असतात. बिल्वमंगलांनी सांगितलं, खरंय बाबा, मी अंध आहे, मला दिसत नाही. कुठे जायचं आहे? वृंदावनात जायचं आहे. डाव्या हातानं सरळ जा, वृंदावन आहे. हात ओढला होता भगवंतानं. अंध लोकांचं वैशिष्ट्य असतं की ते आपला हात दुसऱ्याच्या हातात देत नाही, दुसऱ्याचा हात आपल्या हातात घेतात. हात पकडला, सोडायला तयार नाही. हस्तस्पर्श थोडासा वेगळा वाटला. विचारलं, तू कोण आहेस? कृष्ण आहे म्हणे माझं नाव. इथे काय करतोयस? गाई चरण्यासाठी आलोय. खरं सांग, कोण आहेस? सांगितलं ना तुम्हाला. वाद सुरू झाला. एक तर वाचवा ते वाचवा आणि पुन्हा पकडून ठेवा. सोडा माझा हात, जाऊ द्या मला, माझ्या गाई पळून जातील. बिल्वमंगलांनी सांगितलं, तुझा स्पर्श सामान्य व्यक्तीचा नाही, तू कोण आहेस खरं सांग. भगवंतानं पुन्हा तेच उत्तर दिलं, सोडा माझा हात, सोडा माझा हात. ओढाओढी सुरू झाली. भगवंतानं जोरात झटका मारला आणि हात सोडून घेतला आणि हसू लागले. बिल्वमंगल हसू लागले. देवानं विचारलं, मी हात सोडवून घेतला म्हणून मला हसू येतं हे मला कळतंय. म्हणले, पण तुझ्या हातातून मी सोडवून घेतलाय, तुम्हाला हसायला काय झालं? बिल्वमंगलानं सांगितलं, तुला असं वाटतंय मी ओळखलं नाही कोण आहेस तू? मी ओळखलायस तू कोण आहे? तू कृष्ण आहेस ना? भगवान हसू लागले. हो. मग बिल्वमंगलांनी सांगितलं, तू जर कृष्ण आहेस तर तुझा स्वतःचा हात माझ्या हातातून सोडून घेतलंस, काही विशेष नाही. हस्तमत क्षिप्यया तोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्यासी पौरुषंगणयामी ते. माझ्या हातातून तू तुझा हात सोडून घेतला, यात काय मोठेपणा आहे? अरे माझ्या हृदयातून निघून दाखवशील तर मी तुला खरा मर्द मानेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे परमात्मा हा येतो स्वतःच्या मनानं, पण अंतःकरणामध्ये बसलेला बाहेर काही येऊ शकत नाही. देव आले स्वतःच्या मनानं बायकोच्या सांगण्यावरून, परंतु बायकांची सुद्धा जरा जिरवायचीच होती. आळ घेताय, स्वतःला मोठं समजताय, अभिमान झालाय. जेव्हा जेव्हा अभिमान होतो, तिळमात्र जरी होय अभिमान मेरुतो समान भार देवा. ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्छ. देवाला सुद्धा अहंकार सहन होत नाही, बायकांचा अहंकार घालवायचा होता आणि म्हणून तिथेच थांबले. मातृसुख प्राप्त करून घेऊ लागले. नारदांना विचारलं, आमच्या पतिदेवांचं काय? त्यांनी सांगितलं, जाऊन घेऊन या. आले, 3 जणी आल्या आणि त्यांना कळालं की आपल्या नवऱ्यानं हिनं लहान बाळ केलेलं आहे आणि आपलं स्तनपान करून दिलंय. आता त्यांनी सांगितलं, आम्हाला माफ करा, आमच्याकडनं चूक झाली, पण आमचे नवरे तरी आम्हाला परत द्या. आता ब्रह्मा, विष्णू आणि महेश काय त्यांच्या अलंकारासह ते काय बालक होणार नाहीत, लहान बालकासारखे बालक झालेले. अनसूया मातेनं सांगितलं, आपला आपला नवरा ओळखून घेऊन जा म्हटले. प्रश्न पडला. लक्ष्मी माता विचार करू लागली, महादेव हातामध्ये आले तर पंचायत व्हायची. सावित्री विचार करू लागली, भगवान विष्णू आले तर पंचायत व्हायची. कसं काय ओळखणार? विनंती केली, क्षमा मागितली की आम्ही तुमची परीक्षा बघितली, तुम्ही पतिव्रता आहात, आमच्यापेक्षा थोर पतिव्रता आहात. पतिव्रता म्हणजे काय? पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. पतीच्या मताचं अनुसरण करून जी आपलं जीवन जगत असते तिला पतिव्रता म्हणायचं. आणि म्हणून ते बल, जे तपोबल तिच्याकडे प्राप्त होतं, अनसूया मातेकडे होतं, आणि त्या तपोबलाप्रती त्यांनी भगवंतांना, 3ही देवांना
लहान बाळ स्वरूप करून टाकलं. आणि आता सांगितलं ठीक आहे, माफी मागितल्याच्या नंतर तिघांना तीन दिलं, परंतु वाईट वाटलं, कारण इतके दिवस लहान बालकांना खेळवल्यामुळे एक जिव्हाळा निर्माण झाला होता. आणि भगवान जेव्हा मोठे स्वरूप धारण करते झाले, तेव्हा मोठं स्वरूप धारण केल्याच्या नंतर त्यांनी भगवंतानं एक रूप म्हणजे एका बालकाचं रूप घेतलं. आणि सत्व, रज आणि तम ह्या तीनही गुणांनी युक्त जो परमात्मा झाला त्याला म्हणतात भगवान दत्त. विठ्ठल विठ्ठल मलकापूर दत्त क्षेत्राचे प्रमुख आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज लोमटे माझे परम मित्र आहेत. गंमत अशी आहे की आमची मैत्री एका पिढीची नाही आहे. आमचे वडील आणि त्यांचे वडीलही मित्रच. आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना काही काळ आम्ही बरोबर होतो. आणि भगवान दत्तात्रेयांचं स्थान आणि जी काही परंपरा त्यांच्याकडे चालत आलेली आहे त्या परंपरेचं निर्वहन महाराज करतायत. आणि आज आपल्या या वस्तीवरती जो कार्यक्रम सुरू आहे त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. वारकरी संप्रदाय हा अनेक संप्रदायांचं मिश्रण आहे. आणि ते मिश्रण असल्यामुळे अनेक संप्रदाय वारकरी संप्रदायानं पोटात घेतल्यामुळे वारकरी संप्रदायाचं पोट मोठं आहे. अशाच पद्धतीनं अनेक स्थान आहेत, त्यापैकी मलकापूरचं एक स्थान. आणि महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, अत्यंत आनंदाची बाब आहे. सो भगवान दत्तात्रेयांचं प्राकट्य अशा स्वरूपामध्ये झालेलं आहे. मग आपल्या पिताश्रींकडून त्यांनी मानवी देह धारण केल्यामुळे अनुग्रह प्राप्त करून घेतला. आणि ही परंपरा आमच्यापर्यंत चालत आली. अनेक परंपरा भगवान दत्तात्रेयांच्यापासून चालत आलेल्या आहेत, परंतु जे 3 शिष्य केले होते त्यापैकी तिसरा जो शिष्य आहे जनार्दन स्वामी, त्यांचे शिष्य एकनाथ महाराज, आणि अशी परंपरा ही चालत आली. भगवान दत्तात्रेयांच्या संबंधानं अनेक कथा या आलेल्या आहेत. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी यदु अवधूत संवाद सांगितलेला आहे. तो यदु अवधूत संवाद आहे काय, तर यदु राजा जो यदुवंशाचा प्रमुख आहे तो आणि अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रय यांचा दिव्य संवाद आहे. 3 अध्यायांच्या माध्यमातून हा यदु अवधूत संवाद सांगितलेला आहे. याच्यामध्ये भगवान दत्तात्रयांनी केलेल्या 24 गुरूंचं वर्णन आहे. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रवी कपोतो जोगर सिंधू पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुकुरोर्भकः कुमारी शरकृत सर्पः उर्णनाभी सुपेशकृत. अशा पद्धतीनं 24 गुरु हे भगवान दत्तात्रेयांनी केलेले आहे. आपण त्यांना गुरुदेव दत्त म्हणतो, परंतु त्या दत्तात्रेयांनी गुरु मात्र 24 केलेले आहेत. तर का गंमत असते, मी कालसुद्धा एका ठिकाणी ही गोष्ट सांगितली की एखादी व्यक्ती कोणाचं शिष्य आहे म्हणून ती कधीच मोठी नसती. अमुक एक गुरु त्यांना प्राप्त झालेले असतात म्हणून तो शिष्य मोठा असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. भगवान दत्तात्रेय जे आहेत यांनी 24 गुरु केलेले आहेत. जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. ज्याच्यापासून जो गुण घेतला त्याला मी गुरु केलं. आता गुण घेतला हा आता आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर सकारात्मकही आणि नकारात्मकही गोष्टींचा विचार झालेला आहे. म्हणजे अमुक एकासारखं करायचं म्हणून याचा गुण घेतला, अमुक एकासारखं करायचं नाही म्हणून असाही गुण तो घेतला. म्हणजे पतंगाप्रमाणे आकर्षित व्हायचं नाही हा गुण घेतला, किंवा मधुमक्षिकेप्रमाणे जास्त संचय करायचा नाही. कारण संचय केल्याच्या नंतर आपण कष्ट करतो परंतु दुसराच कोणीतरी तो संचय घेऊन जातो, म्हणून ही मधुमक्षिका सुद्धा त्यांची गुरु आहे. एकटं राहावं याच्यासाठी म्हणून निसंगता कशी असावी याच्यासाठी म्हणून सुंदर दृष्टांत त्यांनी नाथ महाराजांनी सांगितला, भगवंताने सांगितला. कुमारीला गुरु केलं. कुमारिका जी असते
तिला बघण्यासाठी स्थळ आलं आणि ते स्थळ ठरलं, लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर ती पाहुणे अचानकपणे आले. घरामध्ये कोणी नव्हतं, ती कुमारिका एकटीच होती. आता पाहुणे आलेत. पूर्वीच्या काळामध्ये काही दळण करून ठेवत नसत, पिशव्यामध्ये मिळत नसत, रोजच्या रोज कांडण करायचं आणि ताजं खायचं ही पूर्वीची प्रथा. आता एवढे पाहुणे आल्यानंतर ती जरा घाबरली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आत जावं आणि आपण कांडण करावं म्हणजे स्वयंपाक करता येईल म्हणून आत जाऊन ती कांडण करू लागली, धान्य कुटू लागली. धान्य कुटता कुटता काय झालं की त्या बांगड्यांचा आवाज येऊ लागला. नाथ महाराजांनी फार सुंदर त्याचं विवरण करून ठेवलंय. मग बांगड्यांचा आवाज येऊ लागला. तिनं विचार केला की आपण ह्या बांगड्यांचा आवाज जर का बाहेर जाऊ दिला किंवा बांगड्यांचा आवाज जर येऊ लागला तर कदाचित यांनी तयारी केली नव्हती का असं वाटेल. म्हणून तिनं काय केलं, काही बांगड्या हातातल्या काढून ठेवल्या आणि पुन्हा कुटायला लागली. पण पुन्हा त्याचा आवाज होऊ लागला. मग शेवटी तिने असा विचार केला की एक एक बांगडी ठेवावी म्हणजे आवाज येणार नाही. नाथ महाराजांनी आणखी एक गोष्ट त्याच्यात फार सुंदर सांगितली आहे. त्यांनी असं सांगितलं की बांगडी नसणं हे आहेवपणाच्या विरुद्ध असणारं लक्षण आहे, हे विधवापणाचं लक्षण आहे. त्यामुळे एक बांगडी का होईना आपल्या हातामध्ये ठेवावी लागेल. आणि म्हणून एका हातामध्ये एक अशा एक एक बांगड्या घेऊन तिनं कांडण केलं. आणि भगवान दत्तात्रयांनी सांगितलं मग हिच्याकडून मी काय घेतलं तर एकटं राहणं मी तिच्याकडून घेतलं. कारण एकटं राहिलं तर बाकीच्यांचा आवाज येत नाही, एकटं राहिलं तर आपण निस्संग अवस्थेप्रत जातो, ज्याला आपण अवधूत अवस्था म्हणतो, त्या अवस्थेप्रत जाऊ शकतो. अशा 24 गुरूंकडून कोणाकडून काय घ्यायचं कोणाकडून काय नाही याचं चिंतन नाथ महाराजांनी सुंदर आणि विस्तृतरित्या सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीनं भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केलेले आहेत. मोठ्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, गंमत आहे, लक्षात घ्या. मोठ्या लोकांना सामान्य लोक गुरु समजत असतात, पण मोठी लोक सगळ्यांना काही आपलं शिष्य समजत नसतात. गंमत लक्षात घ्या. उदाहरण देतो, आपल्याला सगळीच उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल. वारकरी संप्रदायाच्या जवळची सगळी उदाहरणं देतो. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय आहेत, जगद्गुरु आहेत. म्हणजे सगळ्या जगाच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, गुरु आहेत. पण याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाने काही सगळ्या जगाला शिष्य नाही मानलं. मग शिष्य कोण, 2, अर्जुन आणि उद्धव. अर्जुनाला समरांगणावरती गीता सांगितली आणि उद्धवाला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी उपदेश केला. समरांगणावरती जी आपल्याला जो उपदेश भगवंतानं अर्जुनाला केला त्याची मराठीतली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि उद्धवाला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी जो उपदेश केला त्याच्यावरची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. म्हणून भगवान श्रीकृष्णानं 2च शिष्य केलेत. आणि भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान जर का जाणून घ्यायचं असेल तर फक्त ह्या 2 ग्रंथात बघायचं. हल्ली सोशल मीडियावरती कृष्ण आणि राधा एकमेकांच्या खांद्यावर खांदा टेकून बोलत बसतात आणि खाली येतं कृष्ण असा म्हणतो. काही म्हणत नाही कृष्ण. कृष्ण काही म्हणत नाही असं. या 2 ग्रंथांच्या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्णानं कुठेही आपलं तत्वज्ञान मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात सांगितलेलं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जग त्याला जगद्गुरु म्हणतंय पण तो फक्त 2घांना शिष्य मानतो. भगवान दत्तात्रयांचा विचार करा. 24 गुरु केल्यात, शिष्य किती? दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदुदुसरा, अर्जुन यदुदुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहीत, तयाचा ब्रह्मानुग्रहीत, केला शिष्य खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहीत, तयाचा दत्तात्रय परंपरा, सहस्त्रार्जुन यदुदुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. बस कलियुगामध्ये जनार्दन स्वामी हे त्यांचे शिष्य आहेत, तिसरे आणि शेवटचे शिष्य. गुरुदेव दत्त अखिल विश्व त्यांना म्हणतं. परंतु त्या गुरुदेवांनी शिष्य मात्र 3च केलेत.
भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं चिंतन करा. आपण काय म्हणतोय, आजही त्यांनी ज्या 4 पीठांची स्थापना केली आहे त्या 4 पीठांवरती जेही शंकराचार्य बसतात त्यांचा प्रत्येक सनातन वैदिक हिंदू धर्मियांनी जगद्गुरु म्हणूनच उल्लेख करावा. संप्रदायाचे पण जगद्गुरु आहेत बरं का, पण संप्रदायाचे जगद्गुरु वेगळे. रामानंदाचार्य, निंबार्काचार्य यांचे पण जगद्गुरु आहेत, पण ते सगळ्यांचे जगद्गुरु नाही, ते लक्षात घ्या. या परंपरेच्या पंथांच्या लोकांचा हा गैरसमज आहे जगद्गुरूंचा, की आपण सगळ्यांचे जगद्गुरू आहेत. नाव जरी जगद्गुरू असलं तरी ते तुमच्या संप्रदायाच्या शिष्यांचे तुम्ही जगद्गुरू. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण जी सत्य परिस्थिती आहे ती बोलायला कधी घाबरलं नाही पाहिजे. अनेक संप्रदाय आहेत, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य भरपूर आहेत. त्यांचे प्रमुख म्हणजे जगद्गुरू आहेत. त्यांना जरी जगद्गुरू म्हणत असले तरी ते आपले जगद्गुरू नाही, ते त्यांच्या संप्रदायाचे जगद्गुरू आहेत. मग आपले जगद्गुरू कोण आहेत? आपले म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्मियांचे जगद्गुरू कोण आहेत? तर 4 पीठाचे शंकराचार्य. हे 4 पीठ म्हणजे श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी स्थापित केलेले पीठ आहेत. ते आपले 4 प्रमुख स्थान आहेत, त्यांना आपण जगद्गुरू मानलं पाहिजे. आणि ते ह्या सगळ्या जगद्गुरूंचे सुद्धा जगद्गुरू आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हल्ली ज्याला मोठेपणा मिळतोय तो स्वतःला पदव्या लावून घेतोय. ठीक आहे, काही जगद्गुरू आहेत, वाद सुद्धा आपण अध्यात्मामधले आहेत. हे म्हणतात की ते जगद्गुरू आम्ही सारखे नाही आहेत, ते तुमचेही जगद्गुरू आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. भले तुम्ही ज्ञानी असाल, विद्वान असाल, हजारो लाखो शिष्य असतील, पण ते तुमचेही जगद्गुरू आहे हे तुम्हाला मान्य नाही, हे दुर्दैव आहे परमार्थातलं. जाऊ द्या. आद्य शंकराचार्यांना सगळं जग जगद्गुरू म्हणतं, पण त्यांनी शिष्य किती केलेत? 6. तसं बघितलं तर प्रमुख 4च आहेत, 4च लोकांना माहिती आहेत, पण त्यांनी 6 शिष्य केलेले आहेत. सुरेश्वराचार्य, पद्मनाभाचार्य आहे, श्रीधराचार्य आहे, हस्तामलकाचार्य आहे, हे प्रमुख शिष्य आहेत. 4 शिष्यांना 4 गाद्यांवर बसवलं. एक शिष्य त्यांच्या जागी राहिला आणि हस्तामलकाचार्यांनी सांगितलं मला कोणतीही गादी नको. असे 6 शिष्य जगद्गुरू आपण त्यांना म्हणतो, पण शिष्य किती आहेत? 6. बर, वारकरी संप्रदायाचा पुढे विचार करा. नाथ महाराजांना सुद्धा जगद्गुरू उपाधी प्राप्त आहे. आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरू जगन्नाथा. नाथ महाराज जगद्गुरूच आहेत. सगळं विश्व त्यांना जगद्गुरू मानतं, सगळं जग जगद्गुरू मानतं, पण त्यांनी शिष्य किती केले? लोकांना माहिती असलेले 1-2 शिष्य आहेत, त्यातल्या त्यात गावोबा लोकांना माहिती आहे, बाकीची माहिती पण नाही. पण आमच्या अभ्यासानुसार नाथ महाराजांनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले असे 25 ते 26 शिष्य आहेत. लाखो लोकांच्या मनात, जगताच्या मानाने 25-26 काहीच नाही. तुकोबारायांना जगद्गुरू म्हणतो. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, संप्रदाय सकळांचा येथोनिया, संप्रदाय सकळांचा येथोनिया, संप्रदाय सकळांचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया, संप्रदाय सकळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया, संप्रदाय सकळाचा येथोनिया, येथोनिया. जगद्गुरू तुका जो अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथुनिया. म्हणजे तुकोबारायांना सुद्धा जगद्गुरू म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं जग त्यांचं शिष्य आहे. पण त्यांनी किती जणांना शिष्य केलं? 14 टाळकरी, बहिणाबाई, निळोबाराय आणि अजून 4-5 असतील. सापडल्यावर अजूनही कदाचित शोधल्यानंतर मिळतील. 15-20 जगद्गुरू आहेत ना. म्हणजे जग शिष्य पाहिजे. पण वैशिष्ट्य मोठ्या लोकांचं असं आहे,
की सगळं जग जरी त्यांना जगद्गुरू म्हणत असलं तरी ते शिष्य मात्र काही निवडक लोकांना करतात. त्या पद्धतीचं भगवान दत्तात्रय, आपण गुरुदेव दत्त म्हणतो, पण त्या गुरुदेव दत्तात्रयांनी काही सगळ्यांना शिष्य मानलेलं नाही आहे. हे त्यांचं वेगळेपण आहे. मग अशा पद्धतीनं भगवान दत्तात्रेय जे आहेत हे सत्व, रज आणि तम या तिन्हींचं एकत्रीकरण आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्रीकरण आहे. मग अशा पद्धतीच्या भगवान दत्तात्रेयांच्या नामाचं महात्म्य नाथ महाराजांनी वर्णन केलंय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. नामे निज भावे समर्थ, नामे निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ. जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त. वाचे भजता देव दत्त, वाचे भजता देव दत्त. जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त. वाचे भजता देव दत्त, वाचे भजता देव दत्त. वाचे निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त. नाम निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त. दत्त 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 दत्त. निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त. भगवान दत्तात्रेयांचं नाम किती सामर्थ्यवान. नाम निज भावे समर्थ. नाथ महाराज सांगतायत दत्तात्रेयांचं नाम हे स्वतःच एक सामर्थ्यवान नाम आहे. कारण आणि त्याचं उत्तर देतात कशामुळे. जेथे नाम तेथे दत्त. जिथे नाम आहे तिथे दत्त स्वतः उभे आहेत. मग आता कोणतं नाम. कोणतंही नाम लक्षात घ्या. कोणतंही नाम असलं तरी त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेय आहे. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कलियुगामध्ये आणि त्यातल्या त्यात ह्या 200-300 वर्षांमध्ये भगवान दत्तात्रेयांचं विविध रूपानं प्राकट्य झालेलं आपण पाहतो. दत्तात्रेय अनेकांना दर्शन देतात. इतर कोणत्याही देवाचं दर्शन झाल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही, पण भगवान दत्तात्रेय हल्लीच्या काळामध्ये प्रत्यक्ष भेटून आपल्याला अनुग्रहित करतात, भेटतात, दर्शन देतात. हा अनुभव आज पण लोकांचा आहे. म्हणजे कलियुगामध्ये आणि कलियुगामधल्या सुद्धा या चरणाचा विचार आपण करा. बाकी कलियुग तर अजून किती 5000 वर्षांपूर्वी सुरू झालेला आहे. पण या 100-200 वर्षांचा विचार केला तर भगवान दत्तात्रेयांनी विविध ठिकाणी आपलं रूप प्रगट केलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं अनेकांना दर्शनही दिले. नाथ महाराजांना स्वतःला अनुभव आहे. नाथ महाराज, मी आपल्याला सांगितलं गुरुपरंपरा भगवान दत्तात्रेयांची आहे. हा अनुभव नाथ महाराजांना स्वतः आहे. नाथ महाराजांना भगवान दत्तात्रेयांनी 3दा दर्शन दिलेलं आहे. लिखित स्वरूपामध्ये माहिती आहे. लिखित स्वरूपातली माहिती की 3दा दर्शन दिलं. शुलिभंजन पर्वत आहे देवगिरी किल्ल्याच्या, दौलताबाद किल्ल्याच्या बाजूला. शुलिभंजन नावाचा एक पर्वत आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे. जरूर जायला पाहिजे. ज्यांना आध्यात्मिक ठिकाणी जाण्यामध्ये रस आहे त्यांनी जरूर जा. अतिशय पवित्र ठिकाण आहे. एकनाथ महाराजांनी काही काळ तिथे तपश्चर्या केलेली आहे. भगवान श्रीकृष्णानं त्यांना तिथे दर्शन दिलेलं आहे. ज्या दगडावरती नाथ महाराज बसले ध्यानस्थ, तो दगड आज तिथे आहे. ज्या दगडावरती दगड आपटून भजन नाथ महाराजांनी केलं, तो दगड तिथे, त्याच्यातून वेगवेगळे स्वर आजही ऐकू येतात. शुलिभंजन पर्वत. त्या शुलिभंजन पर्वतावरती जनार्दन स्वामी नाथ महाराजांना घेऊन गेले आणि परमार्थाचा अधिकार याला प्राप्त झालेला आहे. आता याला पुढची क्रिया द्यावी लागणार आहे. जेव्हा जनार्दन स्वामी नाथ महाराजांना घेऊन त्या शुलिभंजन पर्वतावरती गेले, त्या ठिकाणी एक मलंग साधू येताना दिसला. काखेला झोळी, एक कुत्री आणि स्वतःच्या अवस्थेमध्ये, मत्त अवस्थेमध्ये तो येताना दिसला. मलंग. आता बऱ्याच जणांना मलंग म्हटल्यानंतर मुसलमान असं वाटतं बरं का, गैरसमज आहे. मी मलंगडच्या कार्यक्रमामध्ये याच्या संबंधाने काही बोललो होतो. मलंग म्हणजे काय, त्याची काही व्युत्पत्ती आहे नामाची. मलंग म्हणजे मलिन अंग. कशामुळे साधू मलिन अंग धारण करतो, तर आपल्या जवळ लोकांनी येऊ नये,
अवधूताचं उदाहरण जर आपण बघितलं भागवतामध्ये, तर नाथ महाराजांनी सांगितलंय की जेवायचंही एकाच ठिकाणी, शौचही त्याच ठिकाणी करायचं, अंगावरती घाण साचलेली आंघोळ करायची नाही, काही नाही, अजगराप्रमाणे. अवधूत अजगराप्रमाणे. कशामुळे? माझ्या जवळ कोणी येऊ नये म्हणून. निस्संग राहायचं आहे ना, मग निस्संग राहायचं असेल तर मलिन अंग जर का धारण केलं तर कोणी जवळ येणार नाही. म्हणून मलंग ह्या शब्दाचा एक अर्थ मलिन अंग. मलिन अंग ज्याचे आहे असा तो मलंग. दुसरा अर्थ त्याचा आपल्याला असा करता येतो की मलंग म्हणजे काय, तर ही जी साधू असतात, जी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जातात, त्यांना त्यांचं शरीर फार सुदृढ ठेवावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांना व्यायाम करावा लागतो. मग ते श्वासाचे व्यायाम असतील, शरीराचे व्यायाम असतील. म्हणून मल्ल अंग मलंग, मल्लासारखं ज्यांचं अंग आहे असा तो म्हणजे मलंग, असाही त्याचा अर्थ करता येतो. म्हणजे असा जो मलंग आहे तो त्या ठिकाणी आला आणि काखेतल्या झोळीमधून एक सोन्याची थाळी त्यांनी काढली आणि नाथ महाराजांकडे दिली. बाल अवस्थेमध्ये नाथ महाराज बाल्यावस्थेमध्ये असणाऱ्या नाथ महाराजांच्याकडे त्यांनी ती दिली. बाल्यावस्था म्हणजे तरी सुद्धा एक 10-12 वर्षांचं वय असेल नाथ महाराजांचं. आणि ते दिल्याच्या नंतर सांगितलं त्या कुत्रीचं दूध काढून आण. किळस वाटली नाथ महाराजांना, कुत्रीचं दूध. बरं, पहिलं आश्चर्य की हा तर फकीर दिसतोय आणि याच्या झोळीमध्ये सोन्याची थाळी आली कशी असेल? दूध कुत्रीचं. तरी सुद्धा स्वामींकडे बघितल्याच्या नंतर स्वामींनी नजरेनं इशारा केला की जा काढ. कुत्रीचं दूध त्याच्यात काढलं, आणून दिलं. झाडाखाली दोघं जण बसले, जनार्दन स्वामी आणि तो मलंग फकीर. आपल्या झोळीतल्या भाकऱ्या त्यांनी काढल्या आणि त्या कुत्रीच्या दुधात कालवल्या आणि दोघंही खाऊ लागले. किळसवाणा प्रकार वाटला नाथ महाराजांना. कोण हा फकीर? त्यांनी चांदीची सोन्याची थाळी काय काढावी, त्याच्यात कुत्रीचं दूध काय, त्याच्या शिळ्या भाकऱ्या काय. बरं, आपले गुरु ब्राह्मण आहेत आणि त्यांनी अशा फकीराबरोबर त्याच्या एका ताटामध्ये जेवावं. वय बघा नाथ महाराजांचं 10-12 वय, म्हणून अशा पद्धतीचे विचार त्यावेळी. झालं, दोघांचंही जेवण झालं. दोघांनी गुळणा सुद्धा त्या ताटलीमध्ये केला आणि त्या फकीरांनी सांगितलं जा त्या कुंडामध्ये धुवून ये म्हटले हे भांड. नाथ महाराज ते भांड घेऊन गेले, पण मनामध्ये विचार केला ज्या अर्थी माझे गुरु त्यांच्याबरोबर जेवतात त्या अर्थी ही व्यक्ती साधी नाही आहे. मला तो प्रसाद त्यांनी दिला नाही, दोघांनीच खाल्ला. मलाही तो प्रसाद प्राप्त व्हावा, पण आता तर मागता येणार नाही. मग काय, गुळणा केलेलं कफ आणि पित्त असलेलं पाणी नाथ महाराजांनी पिऊन टाकलं. कफ आणि पित्त स्वीकारित. ते पाणी पिल्याच्या नंतर नाथ महाराजांना समाधी लागली. जनार्दन स्वामींना आनंद झाला, आपल्या शिष्याला समाधी लागली. पण त्या मलंगानं सांगितलं त्याच्या डोक्यावरती हात ठेव आणि त्याची समाधी भंग कर. स्वामी म्हटले महाराज समाधी लागणं अवघड आहे, एवढ्या लहान वयात त्याला समाधी लागली आणि भंग करू? दत्तात्रेयांनी सांगितलं मी सांगतोय तेवढं कर. डोक्यावरती हात ठेवला आणि नाथ महाराजांची समाधी भंग झाली. नाथ महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर तो मलंग दुसरा तिसरा कडून असून भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी प्रकट झाले. एक मुख आणि 6 हाताचे भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले आणि जनार्दन स्वामींना सांगितलं याला समाधीची अवस्था आता पुन्हा प्राप्त होऊ देऊ नकोस. हा जर समाधीमध्ये बसला आणि समाधीचं सुख त्याला चांगलं वाटू लागलं तर हा समाजामध्ये जाणार नाही. याचा अवतार समाजाचा उद्धार करण्यासाठी आहे. याला जर समाधीचं सुख प्राप्त होऊ लागलं तर अनेक ग्रंथ कोण लिहिणार? याला जर समाधीचं सुख प्राप्त होऊ लागलं तर समाजामध्ये जाऊन त्यांना तत्वबोधामृत कोण पाजणार? यांना जर का समाधीचं सुख प्राप्त झालं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध कोण करणार? अशा पद्धतीची भाषा ही भगवान दत्तात्रेयांनी केल्याच्या नंतर दोघांनी दर्शन घेतलं आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयांचं पहिलं दर्शन प्राप्त झालं. ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठीची होती. अशा पद्धतीनं भगवान दत्तात्रेयांचा दर्शन हे नाथ महाराजांना प्रथमतः झालं. दुसरं दर्शन नाथ महाराजांना काशीमध्ये झालं. एका काशीवासा गेला नाथ महाराजांचा अभंग आहे. अचानकपणे काशीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी माझं भागवत चालू असताना, लिखाण चालू असताना जेव्हा भिक्षुगीत चालू आहे, त्या भिक्षुगीतात 23व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी लिहिलं आहे की भिक्षुगीत चालू असताना प्रत्यक्ष स्वतः महाभिक्षू या ठिकाणी माझ्यासमोर बसले. माझे गुरूंचेही गुरु असणारे भगवान दत्तात्रय माझ्यासमोर बसलेत. माझं केवढं भाग्य आहे. अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराजांनी केले. ही दुसरी भेट लिखित स्वरूपात आपली सांगतो बरं का. तिसरी भेट जी आहे ती मात्र थोडी विलक्षण होती. नाथ महाराज अंबाजोगाईला गेले. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई म्हणून जे गाव आहे
तिथे दासोपंत नावाचे एक दत्तभक्त होते. अधिकार एवढा की दत्तप्रभू रोज सोंगट्या खेळायचे, रोज भगवान दत्तात्रयांबरोबर. एकनाथ महाराज आल्याचं कळालं आणि त्यांनी भगवान दत्तात्रय तिथनं गुप्त झाले. त्यांना सूक्ष्म अहंकार निर्माण झाला की दत्तप्रभू माझ्याबरोबर सोंगट्या खेळतात, नाथ महाराज असतील मोठे, असेल त्यांचं नाव मोठं, पण त्यांना कुठं दर्शन दिलं? दत्तानी मला दर्शन दिलं, मला रोज देतो आणि नाथ महाराजांचं नाव ऐकलं की गुप्त झालं. म्हणजे अधिकार नाही की नाथ महाराजांचा. म्हणजे महाराजाव काय, आत्ता दत्तप्रभू आणि मी सोंगट्या खेळत होतो. मोठेपणा लोकांना सांगायची सवय असते. आत्ता दत्तप्रभू सोंगट्या खेळत होतो. मग काय नाही म्हटले, तुमचं नाव ऐकलं आणि गुप्त झाले. नाथ महाराज म्हणले माझ्या भाग्यात नसेल. दत्तात्रयांची भेट काही सामान्य लोकांच्या भाग्याची गोष्ट नाही आहे. तुमच्यासारख्या महापुरुषांबरोबर तो रोज सोंगट्या खेळतो असं मला माहिती आहे. हो म्हटलं, बरं येणं कसं? गोकुळाष्टमीला आमच्याकडे उत्सव असतो, या. ठीक आहे. मोठ्या थाटामध्ये दासोपंत स्वामी पैठणला आले. नाथ महाराजांचा वाडा कुठे? इथे. आतमध्ये प्रवेश करणार चोपदारांनी काठी आडवी अडवली, आडवी केली. कोण अडवतोय म्हणून जेव्हा वर तोंड करून बघितलं तर प्रत्यक्ष दत्त महाराज नाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदाराची काठी घेऊन उभे. म्हणले महाराज तुम्ही? पाय पडू लागले. माझ्या पाय पडायचं नाही, मालकाच्या पाय पडायचं. म्हटले कोण पाहिजे? नाथ महाराज. त्या दिवशी तुम्ही बसलो होतो ते बाकी नको. कोण? नाथ महाराज. नाथ महाराजांच्याकडे दत्तप्रभू आले. म्हणले दासोपंत नावाची व्यक्ती महाराज आपल्याला भेटायला आली, सोडू का? दासोपंतांचं नाव ऐकलं की नाथ महाराज बाहेर धावत आले, एकमेकांना प्रेमालिंगन दिलं आणि त्यावेळी दासोपंतांना नाथ महाराजांचा अधिकार कळाला. दासोपंतांचा अभिमान गेला घेताची दर्शन, धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, दत्तात्रय चोपदार येथे उभे काठी कर, निळा शरण तुमच्या पाया, अनन्य भावे नाथराया. अशा पद्धतीनं भगवान दत्तात्रयांनी नाथ महाराजांना जे तिसऱ्यांदा दर्शन दिलं लिखित स्वरूपात, ते त्या ठिकाणी. म्हणून मी आपल्याला सांगितलं की जेव्हा आमची दिंडी नाथषष्ठीची निघते किंवा पंढरपूरची पालखी निघते, तेव्हा या दोन वेळी किंवा इतर ठिकाणच्या संत ठिकाणच्या दिंड्या निघतात, तेव्हा महाद्वारामध्ये जिथे भगवान दत्तात्रयांनी चोपदारकी केली आहे त्या ठिकाणी उभं राहून हा अभंग म्हणावा लागतो, जो कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. अशी प्रथा आणि परंपरा आमच्याकडे चालत आलेली आहे. मला हे सांगायचं काय, आता तुम्ही बघा भगवान दत्तात्रयांची व्याप्ती काय आहे, विचारांची व्याप्ती काय आहे. नाथ महाराजांच्या गुरुचे गुरु आहेत, पण काय काम करतायत? आपल्या शिष्याच्या शिष्याकडे चोपदारकी करतायत. दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी. निळा म्हणे देव राबे जाते घरी, निळा म्हणे देव राबे जाते घरी, निळा म्हणे देव राबे जाते घरी, निळा म्हणे देव राबे जाते घरी. दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी करीतसे, दत्त चोपदारी. निळा म्हणे देव राबेजाचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. मनाचा मोठेपणा लागतो महाराज. शिष्याच्या शिष्याकडे चोपदारकी करायची, हा मोठेपणा आपल्याला इतर कोणत्याही देवामध्ये पाहायला सापडणार नाही. हा भगवान दत्तात्रय हा एकमात्र अशी देवता आहे की अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा उंच नीचपणा न ठेवता आपल्या भक्तांच्याकडेही काहीतरी सेवा करण्यासाठी तत्पर असते, मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असते. आणि म्हणून त्या भगवान दत्तात्रयांचं नाव कसं आहे? नाम निजभावे समर्थ. त्याच्या नामामध्ये शक्ती आहे. खरं तर आपण भगवान दत्तात्रय म्हटल्यानंतर जसं आपला वारकरी संप्रदायाचा मंत्र राम कृष्ण हरी आहे, या तीन नामांचं एकत्रीकरण म्हणजे हा आपला मंत्र आहे. तशा पद्धतीनं भगवान दत्त म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सगळे आले. आता ज्या पद्धतीनं भगवान महाविष्णूकडून भगवान दत्तात्रयांची परंपरा आहे, तशीच नवनाथांचे गुरु म्हणूनही भगवान दत्तात्रयांकडे पाहिल्या जातं. ही गोष्ट मात्र विसरता येणार नाही. म्हणजे तिकडेही दत्त आहे, इकडेही दत्त आहे. इकडे महाविष्णूच्या स्वरूपात आणि तिकडे महादेवाच्या स्वरूपामध्ये आहेत. आता अर्थात नाथ महाराजांनी ज्या भगवान दत्तात्रयांचं वर्णन केलंय
तो भगवान दत्त मात्र शिवप्रधान आहे बरं का. शिवप्रधान दत्त आहे. आमच्याकडचा जो दत्त आहे तो शिवप्रधान दत्त आहे. जरी परंपरा नाथ महाराजांची ही महाविष्णूकडून असली तरी शिवप्रधान दत्त आहे. आणि म्हणून अशा भगवान दत्तात्रयाचं नाम कसं आहे. नाम निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त. नाथ महाराजांच्या दरबारामध्ये नित्य नाम होतं म्हणून त्या ठिकाणी दत्त आहे. अशा पद्धतीचं जे भगवान दत्तात्रयांचं नाम आहे ते आपल्या वाचेनं वदावं. नाथ महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. वाचे वदता देवदत्त, 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 देवदत्त, वाचे वदता देवदत्त, वाचे वदता देवदत्त, वाचे वदता देवदत्त. दत्त करी गुणातीत, दत्त करी गुणातीत, गुणातीत, वाचे वदता देवदत्त, वाचे वदता देवदत्त, दत्त करी गुणातीत, दत्त करी गुणातीत, गुणातीत, वाचे वदता देवदत्त, वाचे वदता देवदत्त. दत्त करी गुणातीत. आपण मुखानं भगवान दत्तात्रयांचं नाम घेतल्यानंतर नाथ महाराज त्याचा परिणाम सांगतात, त्याचं फल सांगतात. दत्त करी गुणातीत. आपल्या सर्वांचा देह हा त्रिगुणानं भरलेला आहे, परंतु भगवान दत्तात्रयांचं नाम घेतल्यानंतर आपण त्रिगुणातीत होऊन जातो. सत्व, रज आणि तम. आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेले सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय, तम म्हणजे काय. सात्विक, अगदी कोणतीही गोष्ट निर्भेळपणे स्वच्छपणे करणं, सामान्य भाषेमध्ये त्याला सत्व म्हणतात. रज म्हणजे मिश्रित आणि तामस म्हणजे, आता वाद्यांचा प्रकार जर आपण बघायचा झाला तर मृदंगाला सत्वप्रधान वाद्य म्हणतात. हां, रजोप्रधान वाद्य जे आहे ते तबला आहे आणि तमोगुण प्रधान म्हणजे ढोलकी आहे. म्हणजे काय, या एकाच उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल की सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय, तम म्हणजे काय. प्रत्येक देवाचा एक एक गुण आहे. खरं तर भगवान महाविष्णू हे सत्वगुणी आहेत. तमोगुणी महादेव आहे. याचा अर्थ काही महादेव हा 100% तमोगुणी असं म्हणता येणार नाही, कारण कोणाच्याही मध्ये 3 गुण असतातच, बाकीच्यांचं प्राधान्य नसतं, एकाचं प्राधान्य असतं. आणि ज्याचं प्राधान्य असतं ते बघून त्याला काय म्हटलं जातं, तो गुणप्रधान म्हटले जातं. म्हणून सत्व, रज आणि तम या 3ही गुणांनी युक्त जरी सामान्य मनुष्य असला तरी सुद्धा भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण मुखातून आल्यानंतर काय होतं, दत्त करी गुणातीत. गुणाच्या पलीकडे तो आपल्याला नेऊन ठेवतो. म्हणजे या सत्व, रज, तमाच्या भानगडीमध्ये तो आपल्याला अडकून ठेवत नाही. दत्त करी गुणातीत. दत्त नामाचा सोहळा, धा कपडे कळीकाळा. आणखी एक वैशिष्ट्य नाथ महाराजांनी भगवान नामाचं सांगितलेलं आहे की दत्तात्रयांचं नाम घेतल्याच्या नंतर काळाला सुद्धा भीती वाटते. अशा पद्धतीचा तो भगवान दत्तात्रयाचं हे नाम आहे. नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये असल्यामुळे, गुरुपरंपरेत असल्यामुळे ते नामस्मरण नित्य आहेच आहे. आणि कळीकाळावरी घातली कास, अशा पद्धतीचा अधिकार संतांना त्या निमित्तानं प्राप्त झालेला आहे. म्हणून संत महात्म्यांच्याकडे अभिनिवेश नसतो. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. मरणाचं भय संत महात्म्यांना नसतं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, किंवा मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, जगा काळ खाया, मी माथा दिला पाय. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. अशा पद्धतीनं भगवंताचं नाम, भगवान दत्तात्रयांचं नाम घेतल्यानंतर अधिकार काय प्राप्त होतो. अहो, स्वतःचं मरण तर दूरच सोडा, दुसऱ्याचंही मरण आपल्या ताब्यामध्ये येऊ शकतं किंवा आपण त्याचं मरण लांबवू शकतो. श्रीकृष्णदास लोळे नावाचा एक रामायणकार नाथ महाराजांच्याकडे आला. वृद्धावस्थेतला, नाथ महाराजांना गुरु मानायचा. आणि तो रामायणकार जेव्हा नाथ महाराजांच्याकडे आला, धावत आला, म्हटला, महाराज हे माझं रामायण तुम्ही घ्या, युद्धकांड शिल्लक राहिले आपण पूर्ण करावी अशी विनंती आपल्याला करतो. नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्ही तर खूप सुंदर लिहिलंय, वाचले, काही ओळी वाचल्या, ओव्या वाचल्या, म्हणले तुम्ही खूप सुंदर लिहिलंय,
तुम्ही तर माझ्यापेक्षा छान लिहिता, मग तुम्हीच का पूर्ण करत नाहीत? तेव्हा त्या श्रीकृष्णदास लोळेंनी सांगितलं की मला भविष्य कळतं आणि आज सूर्यास्तासमयी माझा अंत होणार आहे, यमराज मला घ्यायला येणार आहे. नाथ महाराजांनी सांगितलं पण हे तुम्हीच पूर्ण करा. ते म्हणले महाराज कसं शक्य आहे, आज संध्याकाळी तर येणार आहे यमराज मला घ्यायला, सूर्यास्ताच्या ऐन समयी येणार आहे. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही लिहायला बसा, मला सांगा किती दिवस लागतील तुम्हाला लिहायला. रोजचा काहीतरी हिशोब त्यांनी काढला आणि सांगितलं 11 दिवस लागतील म्हणले महाराज. 11 दिवसामध्ये हे रामायण पूर्ण होईल, युद्धकांड पूर्ण होईल, तुमचं होणार म्हणले. बसा म्हणले लिहायला. कोणता यम तुम्हाला कोणता काळ घेऊन जातो मी पाहतो. सूर्यास्त समयी नाथ महाराजांच्या दारामध्ये श्रीकृष्णदास लोळेंना घेण्यासाठी यम जेव्हा आला तेव्हा नाथ महाराजांनी हाताने इशारा केला थांब, आणि तो यमराज स्वतः 11 दिवस नाथ महाराजांच्या दारामध्ये उभा. आणि जेव्हा 11व्या दिवशी शेवटची ओवी लिहिली त्याच क्षणाला श्रीकृष्णदास लोळे गतप्राण झाले. श्रीकृष्णदास नमिता जळलिंग भागी केला उभा यमस्वये रजनी प्रसंगी. तै युद्धकांड करवी परिपूर्णहारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. अशा पद्धतीनं नाथ महाराजांचं अनेक चरित्र भागाचं वर्णन केलं, त्यापैकी हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांशी जो त्यांचा जिव्हाळा आहे आणि त्या जिव्हाळ्यापोटी अनेक अभंग रचले. दत्तनामाचा सोहळा धाक पडे कळी काळा, वाचे वदता देवदत्त दत्त करी गुणातीत. दत्तनामाचा निज छंदू नामी प्रगटे परमानंदू. आणि भगवंताचं नाम प्रेमानं घेतल्याच्या नंतर तो परमात्मा आयताच प्रकट होत असतो. खरं तर भगवंताच्या नामाचे अनेक प्रयोजनं सांगितलेली आहेत, त्याचा फायदा अनेक प्रकारे सांगितलेला आहे, त्याचं फल अनेक ठिकाणी वेगवेगळं सांगितलेलं आहे. परंतु मुख्य फळ काय मानवी देहामध्ये? आपलं पाप निघून जाणं. याच्यापेक्षा दुसरं काही फळ महत्त्वाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नसतं, ज्याला आपण अदृष्ट फळ असं म्हणू शकतो. मग अदृष्ट फळ म्हणजे पाप निघून जाणं. भगवान नामाचं सामर्थ्य असं आहे, नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाहा. पापी जेवढं पाप करू शकत नाही आपल्या आयुष्यात तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून नामाचं महात्म्य नाथ महाराजांनी सांगितलं. दत्तनामाचा निज छंदो नामी प्रगटे परमानंदो, वाचे वदता देव दत्त दत्त करी गुणातीत. एका जनार्दनी दत्त सबाह्य स्वानंदे भरित. पुढून काय मागून काय अवघाच तो काय आहे. ज्याप्रमाणे साखरेचा एखादा पुतळा तयार करावा, तो पुतळा अवघाच गोड आहे, मागून कडू पुढून गोड हा प्रकार त्याच्यामध्ये नाही. त्या पद्धतीनं दत्त सबाह्य अभ्यंतरी हे काय आहेत? भगवत स्वरूप आहेत, परमानंद स्वरूप आहेत. कारण त्या परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलंय. सच्चिदानंद ब्रह्म म्हटलंय किंवा सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही. रूप वर्ण गुण जेथे आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगी यांच्या अनेक दृष्टीनं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचे जे भगवान दत्तात्रेय आहेत ते कलियुगामध्ये त्यांचं नाम महत्त्वाचं असल्यामुळे नाथ महाराजांसाठी तर नाथ महाराजांनी सांगितलं माझ्यासाठी सगळंच दत्त आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा. एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्याच्या. सगळंच दत्त आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. माताही दत्त आहे, पिताही दत्त आहे. हा उपजल्या बाळकासे जाण पंचविध जाण पिता. नाथ महाराज सांगतात प्रत्येकाला 5 बाप आहेत आणि 5 आया आहेत. नाथ महाराजांनी सांगितलं आहे दत्त माझी माता, दत्त माझा पिता. हां जनिताच उपनेताच यस्तु विद्यां प्रयच्छति. अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृता. काय सांगितलं? जनिताच आपल्याला जन्माला घालणारा आपला पहिला बाप आहे. उपनेताच उपनयन करणारा म्हणजे ज्ञान देणारा दुसरा बाप आहे. यस्तु विद्यां प्रयच्छति विद्या देणारा तिसरा बाप आहे. अन्नदाता अन्नदान, ज्याच्याकडे आपण नोकरी करतो, ज्याच्याकडून मिळालेल्या पैशामध्ये आपली उपजीविका होते, तो आपला चौथा बाप आहे. अन्नदाता भयत्राता, भयापासून सोडवणारा आपला 5वा बाप आहे. दत्त म्हणजे भयत्राता आहेत. कारण गुरु हे भय आपल्या जीवनातलं घालवून टाकत असतात. त्या पद्धतीनं माता सुद्धा सांगितलेलं आहे. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथैवच पत्नी माता स्वमाताच पंचेता मातर स्मृता.
राजाची बायको आपली आई आहे, मित्राची बायको आपली आई आहे, राजपत्नी गुरुची पत्नी आपली आई आहे, मित्रपत्नी तथैवच पत्नी माता, स्वतःच्या बायकोची आई ही आपली आई आहे आणि स्वतःची आई ही आपली आई आहे. अशा 5 आया प्रत्येकाच्या आहेत, म्हणजे 5 बाप आणि 5 आया प्रत्येकाने आहेत. तशा पद्धतीनं जर बघितलं तर नाथ महाराजांनी दत्तात्रेयांनाच काय सांगितलं, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, फक्त आईबापच नाही तर माझे सर्वस्व दत्त आहेत. ही भूमिका जर आपण बघितली, ह्याच अभंगापासून प्रेरित होऊन तुकोबारायांचा अभंग आहे, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. म्हणजे आपण जर बघितलं ही विचारांची एकता आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी अशा पद्धतीनं खूप सुंदर पद्धतीनं भगवान दत्तात्रेयांचं जेवढं वर्णन केलं आहे, मी आपल्याला सांगितलं किमान 25-30 अभंग आहेत नाथ महाराजांनी भगवान दत्तात्रेयांवर लिहिलेले. मात्र बाकीच्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही गाथेमध्ये एक अभंग पहिलं मेरूच्या शिखरी सोडलं तर दुसऱ्या संतांच्या वाङ्मयात दत्तात्रेयांचं वर्णन करणारा अभंग पाहायला सापडत नाही. आणि म्हणून त्याचं कारण असं आहे की भगवान दत्तात्रेय हे वेळोवेळी मागे पुढे उभा राहे सांभाळीत या न्यायाप्रमाणे नाथ महाराजांच्या मदतीसाठी सहकार्यासाठी होते. म्हणून कलियुगामध्ये जर का कुठला देव हा लवकर प्रसन्न होत असेल तर ते भगवान दत्तात्रेय आहेत. म्हणून अशा भगवान दत्तात्रेयांचं या ठिकाणी स्थापना मागच्या वर्षी झाली आहे आणि त्याचा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी आभाडे कुटुंबियांच्या वतीने साजरा होतो आहे. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय एकनाथ महाराज लोमटे पण या ठिकाणी सर्व आपण परिसरातली मंडळी आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकवार सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा दत्त माझा पिता नाम निज भावे समर्थ जेथे नाम तेथे दत्त वाचे वदता देव दत्त दत्त करी गुणातीत. नाथ महाराजांनी भगवान दत्तात्रेयांचं वर्णन केलेलं आहे. आणि भगवान दत्तात्रेयांची उपासना एकदा तुम्ही करून बघा. म्हणजे तुम्ही करून बघा म्हणजे मी सुद्धा करणं अपेक्षित आहे, परंतु तुम्ही करून बघा हे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की भगवान दत्तात्रेयांची उपासना ही शीघ्र फलप्रदायी आहे. हां, आणि म्हणून आपल्याला हल्लीच्या काळामध्ये लोकांना कुठलीही गोष्ट इन्स्टंट पाहिजे. भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात, पण त्या भोलेनाथापेक्षाही भगवान दत्तात्रेय हे लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. आणि म्हणून तुम्ही बघा अनेक ठिकाणी हल्लीच्या काळामध्ये भगवान दत्तात्रेयांची उपासना सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी त्यांची मंदिरांची स्थापना झालेली आहे. आणि त्यामुळे भगवान दत्तात्रेयांची उपासना आपल्या जीवनामध्ये घडावी. विठ्ठल विठ्ठल यथामती अभंगाचं चिंतन झालं आहे. आपली वेळ झालेली आहे. आभाडे कुटुंबाने अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि गायक वादक आपण सर्वजण श्रोतेजण या ठिकाणी उपस्थित आहात. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ 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 भानुदास
जय जय विठ्ठल जय शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता पुरी नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळ नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ